तुझी संगती झाली अमुची निश्चिंते, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातला अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवान आणि गोपाळ या दोघांमधला संवाद आपल्या समोर सांगितला आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. या अभंगामध्ये भगवान आणि गोपाळ या दोघांमधला संवाद सांगतात. या संवादाचा आपल्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. रामचंद्र प्रभूंच्या चरित्राच्या संबंधानं प्रसन्न राघव नावाचं एक नाटक संस्कृतामध्ये, प्रसन्न राघव, संस्कृतामध्ये दोन प्रसन्न राघव आहेत. एक भवभूतींचं प्रसन्न राघव आहे आणि एक कवी जयदेवांचं प्रसन्न राघव, असे दोन संस्कृतामध्ये दोन नाटकं आहेत. ही दोन्ही नाटकं रामायणावरच आधारित आहेत. याच्यातल्या कवी जयदेवांच्या प्रसन्न राघवामध्ये अगदी सुरुवातीला तो विदूषक प्रतिहारीला असं विचारतोय की काय विषय आहे बाबा तुझ्या नाटकाचा. तो म्हणतो माझ्या नाटकाचा विषय आहे तो रामचंद्र प्रभू. आणि मग तो विदूषक म्हणतो अरे काय तुम्हाला सगळ्यांना उठ सूट राम, उठ सूट राम, दुसरं काही व्यक्तिमत्व दिसतच नाही का. काव्य करणारे लोक रामचंद्रावरच काव्य करतात, नाटक लिहिणारे त्यांच्याच जीवनावर लिहितात, प्रवचन कीर्तन करणारे त्यांच्याच बद्दल बोलत राहतात. सगळं राम 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 राम, दुसरं काही नाही. काय काय एवढं त्यांच्या जीवनामध्ये की त्यांच्या जीवनाचा एवढा गौरव आणि एवढी चर्चा होते. त्याला उत्तर देताना प्रतिहारीनं फार चांगला शब्द वापरला महाराज. त्या प्रतिहारीनं शब्द असा वापरला, फार चांगला शब्द वापरला. त्याने असं सांगितलं की हे सगळे जे गुण आहेत ना, रामचंद्र प्रभूंचं जीवन गुणांनी भरलेलं आहे आणि हे सगळे जे गुण आहेत ना, या सगळ्या गुणांचा एक फार मोठा दोष आहे. वास्तविक गुणांच्या ठिकाणी दोष असू नये, पण या सगळ्या गुणांच्या ठिकाणी एक दोष आहे. नाटकातला शब्द सांगतो सकल गुणगणानाम अवगुणः. सगळ्या गुणगणांचा एक अवगुण असतो. काय अवगुण असतो? या सगळ्या गुणांना एकाच्याच चरित्रामध्ये घुसायचं असतं. वाटून घेतलं तर काय बिघडतं, पण हे सगळे गुण फक्त एकाच्याच चरित्रात घुसण्यासाठी प्रयत्न करतात. इतरांची जीवनचरित्र मात्र गुणहीन होऊन जातात. तसं बाबांच्या जीवनामध्ये सगळे गुण हातात हात घालून आले. एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, परमार्थामध्ये मुरलेलं आहे. परमार्थ पचवावा. परमार्थ ही बोलण्याची गोष्ट नाही, हे आपण वारंवार सांगत राहतो, पण हेही फक्त बोलतच राहतो. परमार्थ ही पचवण्याची गोष्ट आहे. परमार्थ हा अनुभवगम्य आहे. परमार्थ हा व्यक्तिसापेक्षानं चालणारा नाही आहे. परमार्थ हा वस्तुतंत्रानं चालतो, तो पुरुषतंत्रानं चालत नाही. त्यामुळं मोठमोठ्या लोकांना पारमार्थिक रूपाचे जे जे अनुभव ज्या ज्या पद्धतीनं येतात त्या त्या अनुभवाकडे आपली प्रवृत्ती झाली पाहिजे आणि त्या प्रवृत्ती करता आपला जो प्रयत्न असतो त्याला आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ म्हटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला बाबांचं जीवनचरित्र थोडंसं अशाच स्वरूपाचं आहे. गेली अनेक वर्ष वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा अतिशय निष्ठेनं अतिशय सूक्ष्मतेनं असा विचार करत त्यांनी वारकरी संतांचं तत्वज्ञान, वारकरी संतांच्या भावना आणि वारकरी संप्रदायाने ज्या साधनेला अपरंपार महत्व दिलं असं ज्ञान कर्माधिष्ठित अशी भक्ती, या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आपलं जीवन आत्तापर्यंतचं व्यतीत केलेलं आहे.
नामस्मरणाचा प्रचार करणारे खूप लोक असतात, पण नामाच्या मागे सुद्धा एक तत्वज्ञान असतं. त्या तत्वज्ञानाला नामाचा आधार दिल्याशिवाय ते तत्वज्ञान रसाळ होत नसतं. तत्वज्ञान ही वृक्ष गोष्ट आहे. तत्वज्ञानामध्ये रस नाही, वृक्ष गोष्ट आहे. कर्म ही गहन गोष्ट आहे. सगळ्यांनाच व्यवस्थितपणानं करता येईल असं नाही. पण कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय जर करायचा असेल तर कर्म आणि ज्ञानाच्या समन्वयात मुळाशी कुठंतरी भक्तीची बीज पेरली गेली पाहिजेत. आमच्याकडच्या ज्ञानाला सुद्धा भक्तीची जोड दिली गेली पाहिजे. आम्ही केलेली कर्म सुद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने केली गेली पाहिजेत. आणि अशा भक्तीनं युक्त असणारं ज्ञान आणि कर्म जेव्हा आमच्या जीवनाचा स्थायी भाव होतं, त्यावेळेला ती भक्ती, ते कर्म आणि ते ज्ञान आम्हाला परमात्म स्वरूपापर्यंत पोचवल्याशिवाय राहत नाही. पण परमात्म स्वरूपापर्यंत पोचवणं एवढ्यातच मानवी जीवनाची धन्यता होत नसते. एवढा एक विचार आपल्याला मांडायचा आहे. विठ्ठला जोर लावून वाजवा बर का, टाळ टाळ नाही. काय मी कसं का बोले ना, तुम्ही चुस्त राहा. म्हणजे मी बरं बोलतो तस काही घाबरू नका, बरं बोलणार. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेणं याच्यात मानवी जीवनाची धन्यता मानणं हा वारकरी संप्रदायाचा स्वभावच नाही. वारकरी संप्रदायाची ती शैलीच नाही आणि वारकरी संप्रदायाची ती परंपरा आहे. थोडस स्पष्ट बोलून बाबाकडे येतो. अभंगाच्या बद्दलही मला थोडस बोलायचं आहे. आपल्याला काय प्राप्त होतं याच्यावर आपला परमार्थ कधी सिद्ध होत नसतो. मी स्पष्ट बोलतो. मला ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे, तर असं जर वाटत असेल तर ही 100% खोटी गोष्ट आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे असं होत नाही. मी कीर्तनात सांगतोय, जबाबदारीनं बोलतोय. मी सत्कर्म करतो म्हणून मी पारमार्थिक आहे असं वाटत असेल तर ते परमार्थाचं स्वरूप नाही, ते परमार्थाचं लक्षण नाही. इतकंच नाही तर माझ्या मुखामध्ये नाम आहे म्हणून मी पारमार्थिक आहे असं जरी वाटत असलं तरीही तो गैरसमज आहे. मी नामस्मरण करतो म्हणून मी पारमार्थिक नाही आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून मी पारमार्थिक नाही आहे, मी सत्कर्म प्रवृत्त आहे म्हणून मी पारमार्थिक नाही आहे. बाबा बसा ना, बसा, जिथे असाल तिथे बसा, बसा. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक नाही, मी सत्कर्म करतो म्हणून मी पारमार्थिक नाही, माझ्या मुखामध्ये नाम आहे म्हणून मी पारमार्थिक नाही. इतकंच नाही तर मला समाधी लागते म्हणूनही मी पारमार्थिक नाही. स्पष्ट बोलतो. हे परमार्थाचं स्वरूप नाही आपल्या संप्रदायाचं. हे स्वरूप नाही. आपली परंपरा ही नाहीये की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या मुक्त व्हा. ही आपली परंपरा नाही वारकऱ्यांची. मग परमार्थ कशाला म्हणतात? मग पारमार्थिक मनुष्य कशाला म्हणतात? आपल्याला काय प्राप्त होतं, आपल्याला काय मिळतं याच्यावर माणसाचा परमार्थ ठरत नाही. आपल्याला जे मिळतं ते आपण जगाला देतो की नाही याच्यावर आपलं पारमार्थिकत्व अवलंबून असतं. विठ्ठला आपल्याला काय मिळतं याच्यावर नाहीये. मला ज्ञान होणं महत्वाचं नाही, मला झालेलं ज्ञान मला जगाला देता आलं पाहिजे तर मी पारमार्थिक आहे. मी सत्कर्म करतो हे परमार्थाचं स्वरूप नाही, माझ्यासारखं सत्कर्म इतरांकडून मला करून घेता आलं पाहिजे तर मी पारमार्थिक आहे. मला समाधी लागते हे परमार्थाचं स्वरूप नाही, माझ्यासारखी समाधी इतरांना लावून देता आली पाहिजे, तसं मार्गदर्शन करता आलं पाहिजे तर ते परमार्थाचं स्वरूप आहे. आणि मी नामस्मरण करतो हे परमार्थाचं स्वरूप नाही, सगळ्यांच्या मुखातून नामस्मरण घडलं पाहिजे असं नामाचं स्वरूप मांडता येणं हे परमार्थाचं स्वरूप आहे. विठ्ठला विठ्ठला
काल्याचं कीर्तन आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी परमात्मा आणि गोपाळ या दोघांचा संवाद सांगितला आहे. काला हे वारकरी संप्रदायाचं वैभव मानलं जातं. वैभव वारकरी संप्रदायामध्ये काल्यापेक्षा मोठं दुसरं कोणतं फल आहे असं मानलं जात नाही. ज्ञान सुद्धा काल्यापेक्षा खाली, समाधी सुद्धा काल्यापेक्षा खाली, ब्रह्मज्ञान सुद्धा काल्यापेक्षा खाली. काला हे सर्वोच्च फल आहे आणि ते सर्वोच्च फल आपल्याला मिळालं पाहिजे अशी सद्भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहत असते. आपल्याला जे मिळावं ते उत्तम मिळावं, आपल्याला जे मिळालं ते मिळावं ते चांगलं मिळावं, आपल्याला जे मिळावं ते सर्वोच्च मिळावं. याहीपेक्षा माणसाचं एक गमतीचं मानसशास्त्र मी आपल्याला असं सांगतो की आपल्याला जे मिळावं ते सर्वोच्च मिळावं, पण याच्या बरोबरीनं माणसाला असं वाटत राहतं की आपल्याला जे मिळावं ते असं असावं की इतरांना न मिळता मला मिळावं. काला हे विलक्षण फल आहे. काला हा केली, ती कालवली आणि मग सगळ्यांना वाटली ना आम्ही काला खाल्ला. याला काला म्हणत नाहीत, याला काला म्हणत नाहीत. मग त्याच्याकरता या कीर्तनाच्या मंडपामध्ये येणं काही उचित नाही. त्याच्याकरता इथे यायचं काही कारणही नाही. तुम्ही घरी करून खाऊ शकता. बाजारातलाही मिळते, बाजारात दही मिळतं, घरी आणा, घरी कालवून खा. उलट घरी त्याला फोडणी गिडणी घालून अजून चवदार करता येतं. करून बघा. पण घरी आम्ही खाऊ तो काला नसेल एवढी गोष्ट नक्की, ती दहीलाही असेल. काला वेगळा असतो. आपल्याकडे संप्रदायामध्ये काल्याचं चिंतन करत असताना दही आणि लाही याची लक्षणा करावी असं आपल्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलं. त्याच्यामध्ये कोणती लक्षित लक्षणा करायची का अजून कोणती करायची, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, लक्षणा करा एवढं संतांनी सांगितलंय, आपण तेवढा विचार करू. दही आणि लाही बाजारात मिळणार नाही आहे. हे दही वेगळं आणि ही लाही वेगळी. अगदीच सरळ तुकोबारांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर नामाचं दही आणि प्रेमाची लाही जिथं एकत्रित येते त्याला काला म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तुकोबाराय बोलतात नाम आणि प्रेम एकत्रित आलं पाहिजे. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर काल्याला दुर्लभ म्हणण्याचं हे एकमेव कारण आहे. कारण जगतामध्ये नाम मुखाला येणं हेही दुर्लभ आहे आणि भगवंताच्या चरणावर प्रेम निर्माण होणं हेही या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. विस्तार करणार नाही पण उदाहरणाने बोलणार आहे. भगवंताचं नाम तोंडाला येणं वाटतं तेवढं सोपं आहे का हो? सहजासहजी भगवंताचं नाव मुखाला येत नाही. ज्ञानोबारायांनी भगवंताच्या मुखातूनच 9व्या अध्यायामध्ये आपल्या समोर हा विषय मांडून दिलाय. आणि भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक, जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचतासे माझे, जन्म सहस्त्र ओळगीजे, एक वेळ यावया. एकदा भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता हजारो जन्म घालवावे लागतात. ही ज्ञानोबारायांची भगवन मुखातून व्यक्त केलेली भाषा आहे. याच्यापेक्षा वेगळं तुकोबारायांनी बोलणं केलं नाही. तिळे तिळे पुण्यसाचा
वाक्याचा समन्वय केला पाहिजे. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचतासे माझे, जन्म सहस्त्र ओळगीजे, एक वेळ यावया, तिळे तिळे पुण्य साचापडे. ज्ञानोबराय म्हणतात जन्म सहस्त्र, तुकोबराय म्हणतात या सहस्त्र जन्मामध्ये येऊन करायचं काय, तिळे तिळे पुण्य साचापडे, ते करावं लागेल. बर, तिळा तिळानं पुण्य साठवायचं, दर जन्मामध्ये साठवायचं, आणि त्याच्यानं नाम तुझे वाचेस या तुडे, लगेच नाही, हे बहुता जन्मी जोडे. मी थोडा क्रम बदलतो महाराज आपल्या आज्ञेने. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, समागमस घडे संतांचा, मग नाम तुझे वाचेस या. सोपं नाही, भगवंताचं नाम मुखाला येणं सोपं नाही. उदाहरण सांगू, उदाहरणाने बोलतो म्हणालो होतो, अगदी सामान्य उदाहरण आपल्याला सांगतो. आपण रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत राहणारी मंडळी आहात. रामचंद्र प्रभू, आपण रामायण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, सगळंच आहे. रामायणामध्ये मला सांगा, मला विस्तार करायचा नाही कथेचा, पण मला मुद्दा सांगायचा आहे. वाला कोळ्याला नारद महर्षी भेटले आणि पुष्कळ दोघांचं काही बोलणं वगैरे झालं, सगळं झालं. अडवलं वाला कोळ्याने नारदांना, म्हणे काढा तुमच्याजवळ काय असेल ते. नारद म्हणाले माझ्याजवळ काही नाही, माझं काही नाही. ते म्हणाले असं कसं होईल, प्रवासाला निघालेला माणूस जवळ काही न घेता कसा निघेल, तुम्ही अरण्यातून जाताय, प्रवास करताय, जवळ काही नाही, असं कसं होईल, काढा. म्हणजे खरंच ना बाबा माझ्याजवळ काही नाही. ते म्हणाले असं होणार नाही, मी तपासतो. म्हणे तपास. वाला कोळ्यांनी झडती घेतली, कुठं कडसरीला काही लावलंय का, कुठं रुपये आहेत, काही आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, काही नाही, काही सापडलं नाही. जवळ काय होतं, काही नाही, विणा चिपळ्या, त्याच्या पलीकडं काही नाही. त्यांनी बघितलं, विण्यामध्ये काही आहे का, काही नाही. चिपळ्यामध्ये काही सोन्याच्या चकत्या लावल्या आहेत काय, नारदांचे चिपळे आहेत, तेही काही नाही. नारद म्हणाले अहो मी सांगितलं तुला माझ्याजवळ खरंच काही नाही. तो म्हणाला असं कसं होईल, प्रवासाला निघणारा मनुष्य खिशामध्ये काही न घेता निघेल, असं कसं होईल, असं होणार नाही, तुम्ही कुठेतरी लपवलं. ते म्हणले अरे खरंच लपवलं नाही बाबा, माझ्याजवळ खरंच तुला देण्यासारखं काही नाही. त्यांनी सांगितलं काही नाही म्हणजे तुम्ही करता काय. नारद महर्षी म्हणाले मी कीर्तनकार आहे. तो म्हणाला मग तुमच्या एवढं कुणाजवळच सापडायचं, असं कसं म्हणता, असं कसं म्हणता माझ्याजवळ काही नाही म्हणून, तुमच्या एवढं कुणाजवळच सापडायचं नाही, काढा. नारद महर्षी म्हणाले मी त्यातला कीर्तनकार नव्हे, मी कीर्तनाचा आद्य प्रवर्तक आहे की, माझ्याजवळ काही नाही. मग बरंच बोलणं चालणं झालं, मग अमुक तमुक तमुक सगळं झालं. नारदांना बांधलं वगैरे, घरी गेला, चर्चा केली, काही नाही, परत आला. नारदांना सांगितलं काय करू आता, कोणी माझं पाप वाटून घ्यायला तयार नाही, काय करू. त्यांनी सांगितलं वेळ गेली नाही अजून, परमार्थाची वेळ कधीच जात नाही, प्रपंचाची वेळ निघून जाते. परमार्थाची वेळ कायम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परमार्थाचा वेळ शिल्लक राहतो. काळ वेळ नाम, काही नाही, वेळच नाही. नारद महर्षी म्हणाले अजून वेळ गेली नाही, काय करू. राम म्हण. राम म्हणता आलं नाही हो, येत नाही. का नाही येत, आयुष्य सगळं मरान मारामध्ये गेलं, तोंडाला येत नाही. नारद महर्षी म्हणाले ठीक आहे, मरा म्हणता येतं ना, म्हण. मरा शब्दाचा उच्चार करताना उच्चार करता करता त्या दोन अक्षरांचा व्यत्यय असून राम शब्द मुखातून व्यक्त झाला. आपल्याला कथा इतिहास माहिती आहे, माझा मुद्दा इतिहास गोष्ट सांगण्याचा नाहीये. माझी शंका एक तेवढी प्रामाणिक तुमच्या समोर मांडतो, मला पटतंय का सांगा. मला सांगा, मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही, हे तुमच्या बुद्धीला पटतं का. अगदी साधा प्रश्न आहे माझा. मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही असं. अरे मरातलं म म्हणणं काय, रामातलं म म्हणणं काय. म या अक्षराचा उच्चारच करायचा आहे ना. रामातला रा म्हणणं काय, मरातला रा म्हणणं काय. अरे रा या अक्षराचा उच्चार करताना तो उच्चार काही बघत येतो का, कोणत्या शब्दात मी येतोय म्हणून. उच्चार आहे, तो कशातलाही म असला तरी हरकत नाही. तो रामातलाच लागला तरच मी येत नाही, महाराजातला आला तर मी मग येतो, असं थोडंच आहे. असं काही नाही. रातला रा उच्चारायचा आहे, तो रामातला काय मरातला काय, काय फरक पडणार आहे. असं कसं होईल, असं होणार नाही. पटतं का तुमच्या बुद्धीला, जरा प्रामाणिकपणानं सांगा बरं. ज्या तर्क बुद्धी वापरा तुमची, आणि मला सांगा की ज्याला मरा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही, असं होतं का.
असं होतं का? बरं, हाच वाला कोळी आपल्या घरी गेलाय, बायको बरोबर, आई वडिलांबरोबर, मुलांबरोबर सगळं बोलून आलाय. त्या बोलण्यामध्ये कुठं त्यांनी मच आणि राचा उच्चार केला नसेल? केलाच असेल की नाही? मग तिथं बोलता येतं आणि इथं बोलता येत नाही, असं का भाऊ? मग ही कथा खोटी आहे काय? खोटी नाही, ही कथा खरी, रामायणात आलेली कथा. मग मरा म्हणता येतं आणि राम म्हणता येत नाही, याचं उत्तर काय? याचं उत्तर एकच आहे. मरा म्हणायला पुण्य लागत नाही, राम म्हणायला पुण्य लागतं, ते त्याच्याजवळ नव्हतं म्हणून. विठ्ठला तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. राम म्हणायला पुण्य लागतं, मरा म्हणायला पुण्य लागत नाही. पुण्य असेल तर भगवंताचं नाम मुखाला येतं, नाहीतर येत नाही. रामायणहून फार दिवस झाले, वर्ष उलटून गेली. मी दुसरं उदाहरण देतो अलीकडच्या काळात. अलीकडच्या काळातलं म्हणजे या 10-15 वर्षात घडलेलं नाही, वर्तमानातलं उदाहरण देतो. चालू काळात, चालू काळात म्हणजे चालू काळात उदाहरण देतो ना मी. कीर्तन चालू असतं, कीर्तनामध्ये कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतो. सगळे टाळकरी, लहान मोठे सगळे विठ्ठल 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 म्हणतात. ज्याची दोन्ही तोंड चामड्याची आहेत, हे चारी पखवास दोन्ही तोंडानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तो विणा ज्याच्या 5ही तारा धातूच्या आहेत, तो तारातून विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण बसलेल्यापैकी कुणाला म्हणावं वाटत नाही. याच्यातच नामाची दुर्लभता समजून घ्या. विठ्ठला मी तुम्हाला काही बोललो नाही, तुम्ही मनावर घेऊ नका. तुमचं जे चाललंय ते चालू द्या. म्हणून मी म्हणलं मी चालू काळातलं उदाहरण आधीच बोललोय. मुखाला नाम येत नाही, आणि जसं भगवंताचं नाम या जगतामध्ये दुर्लभ आहे ना, तसं भगवंताच्या चरणाविषयी प्रेम निर्माण होणं हेही तेवढंच दुर्लभ आहे. प्रेम ही संकल्पना, जरा स्पष्ट बोलतो, प्रेम ही संकल्पना ही मुळातच पारमार्थिक संकल्पना आहे. तिला व्यवहारामध्ये आणणं हा आपला अपराध आहे. काही काही संकल्पना, सुख, समाधान, आनंद, तृप्ती, हे जे शब्द आहेत ना, हे प्रपंचातले शब्दच नाहीत, हे प्रपंचात शोभतच नाहीत, हे मुळातच परमार्थातले शब्द आहेत. आपण त्यांना जबरदस्तीनं आणलंय प्रपंचामध्ये, पण तिथं शोभत नाही. मी ऐकलेलं सांगतो सर. आपण आपल्या घरी गायी असतील, म्हशी असतील, आपण दूध काढतो भांड्यामध्ये. काय म्हणता तुम्ही? चरवी म्हणतात आमच्या गावात. चरवीमध्ये दूध काढतो. गाईचं दूध, म्हशीचं दूध काढता येतं, तापवता येतं, विरजण लावता येतं, सगळं करता येतं, सगळं चालतं. गाई म्हशीचं दूध त्याच्यामध्ये टिकतंय. पण असं सांगतात की वाघिणीचं दूध काढायचं असेल तर तांब्याचं, पितळ्याचं, स्टीलचं, जर्मन, हिंदालियम ही भांडी चालतच नाही, असं सांगतात.
कारण त्या दुधामध्ये इतकं सामर्थ्य असतं की या भांड्यामध्ये जर वाघिणीचं दूध काढलं तर ताकदीनं ते दूध त्या भांड्याला छिद्र पाडून खालून निघून जात. इतकी ताकद त्या दुधामध्ये असते असं म्हणतात. असं म्हणतात. मी काही प्रयोग केले नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नसला तुम्ही करून बघा. माझ्या कीर्तनामध्ये मी पुढच्या बदलून घेतो. असंही काही मला काय असा अट्टाहास नाही, आग्रह नाही की माझंच म्हणणं तुम्ही मानलं पाहिजे. पण वाघिणीचं दूध या भांड्यामध्ये टिकत नाही म्हणतात. ते त्या भांड्याला छिद्र पाडून खालून निघून जातं. इतकी ताकद, इतकं सामर्थ्य त्या भांड्यामध्ये असतं. मग त्याच्याकरता काय करावं लागेल असं सांगतात की वाघिणीचं दूध काढायचं असेल ना तर त्याला सोन्याचं पात्र घ्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये वाघिणीचं दूध टिकतं. वाघिणीचं दूध त्याच्यामध्ये टिकतं. तसं हे तृप्ती, समाधान, आनंद, सुख, प्रेम हे जे शब्द आहेत ना हे संसाराच्या भांड्यात टिकत नाहीत. त्या संसाराला छिद्र पाडून कधी खालून निघून जातील, पत्ता लागायचा. हे शब्द जर टिकवायचे असतील तर याच्याकरता परमार्थाचंच पात्र आणलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये हे शब्द टिकतात, नाहीतर टिकत नाहीत. कुठली तृप्ती, कुठलं समाधान, कुठला आनंद? अरे तुकोबारांच्या मुखामध्ये आनंद शब्द शोभतो हो. आनंदाची डोही हे तुकोबारांनी म्हणावं. आपण काय म्हणावं मला सांगा. आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो. आनंदाचे लाडू नगर पडुधारे तुम्ही धारे नगर पडुधारे तुका म्हणे येत नाही हो. विठ्ठला विठ्ठला आनंद, सुख, समाधान, तृप्ती, प्रेम हे जे शब्द आहेत ना हे शब्द तुकोबारांच्या मुखात शोभतात. ज्ञानोबा बसवा, शांत बसवा. हे ज्ञानोबाराय तुकोबारांच्या मुखामध्ये शोभणारे हे शब्द. त्याच्याकरता परमार्थाचं पात्र लागतं. प्रेम देवाच्या चरणावर निर्माण होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्याकरता अंतःकरणाच्या भूमिका काय असाव्या लागतात हे ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय कळायचं नाही. आम्ही त्याला एक वाक्य बोलतो. व्यवहारामध्ये आपल्याला जो प्रेमाचा अनुभव येतो ना ते खरं प्रेम नसतं, प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ असतो. वा वा. प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ आहे. जिथे स्वार्थ आहे तिथं माणसाचं प्रेम आहे. आणि मनुष्य स्वार्थाशिवाय प्रेमाची व्यक्तता करतही नाही. विठ्ठला ऐका, माझी भाषा नाही. उपनिषद बोलता, तुकोबाराय बोलता, ज्ञानोबाराय बोलता. प्रेम सोपं नाही. आम्ही ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम आहे का हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. लोक म्हणतात घरातली लोक आमच्यावर प्रेम करतात. माझं काहीच म्हणणं नाही. मला कुणाच्याच प्रेमाचा अपमान करायचा नाही. पण औपनिषदिक सिद्धांतावर, संत वाङ्मयाच्या सिद्धांतावर जर त्याच्यामध्ये काही बदल होत असेल तर तेवढा करून घ्यावा, एवढा माझा आग्रह राहणारच आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला बोलताना ही भाषा बोलून दाखवली. नवारे पत्युक कामाय पतिप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिप्रियं भवति. नवारे जाया कामाया जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय
ज्याया प्रिया भवती नवारे सर्व कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय. सगळं जे चाललंय वेदांताचा सिद्धांत आहे. एका वाक्यात सांगतो, वेदांताची ही धारणा आहे, मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करत असतो, पण मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो. वेदांताची धारणा आहे. उदाहरणानं बोलू, हेच उदाहरण घ्या. आपल्या घरामध्ये पती पत्नीवर प्रेम करतो, पत्नी पतीवर प्रेम करते. या प्रेमाचा अपमान करायचा आहे का? मुळीच नाही, मुळीच नाही. पण नवरा बायकोवर का प्रेम करतो? मी सरळ बोलतो, मोकळं बोलतो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नवरा बायकोवर का प्रेम करतो? ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून. आणि बायको नवऱ्यावर का प्रेम करते? तो महिन्याचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून. सरळ आहे, मोकळं बोलतोय. हे सोडून द्या, मी तुम्हाला एक सोपा प्रयोग सांगतो, तेवढा करून बघा. सोपा प्रयोग, मी अवघड बोलतच नाही, मला येतही नाही. सोपं सांगतो तुम्हाला. पुढच्या, आता झालंच की महिना संपत आला, पुढच्या महिन्यापासून घरी पगार द्यायचा बंद करा. सोपा प्रयोग, एक साधा प्रयोग, काही नाही, अवघड काहीच नाही. पुढच्या महिन्यापासून घरी पगार द्यायचा बंद करा. नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर नाव बदलून देतो. कोण ठेवून घेईल? कोण ठेवून घेईल? खाणारं तोंड आणि काम न करणारा हात मध्यमवर्गीयांना परवडत नसतो. ऐका, आपल्याला परवडत नाही, आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत महाराज. आपल्याला परवडत नाही. खाणारं तोंड वाढलंय, पण काम न करणारा हात असेल तर आम्हाला परवडत नाही. तोंड वाढलं असलं तर हातही वाढला पाहिजे. काम झालं तर तोंडाची हाताची गाठभेट आहे आपल्याकडे, नाही तर नाही. कोण ठेवून घेईल? आपलं प्रेम कशावर आहे? प्रेमाला पात्र, प्रेमाचा विषय हे फक्त आणि फक्त भगवंताचे चरण असतात, अन्य नाही, अन्य नाही. विस्तार करत नाही. मला सांगायचंय काय की आता याच्याही पुढचं उदाहरण सांगू का तुम्हाला? पती पत्नीचा विषय निघाला म्हणून सांगतो. एखाद्या स्त्रीचा जर पती गेला ना तर ती रडते, स्वाभाविक आहे. तिच्या भावनेबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. तिचं सर्वस्व गेलं म्हणून ती रडते, ठीक आहे. तिचा पती गेल्यावर ती रडते, पण रडताना ती काय म्हणत रडते कधी ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नसेल तर कधीतरी जवळ बसून ऐका, कधीतरी ऐका. ती काय म्हणत रडते? आता मला तसं रडून दाखवता येणार नाही आपल्याला, पण ती वाक्य तरी सांगतो ना मी आपल्याला, वाक्य तरी सांगतो. ती जवळ म्हणू वाक्य सांगतो. ती काय म्हणत रडते कधी ऐकलंय का? तिचं म्हणणं एकच असतं, तुम्ही गेलात हो, आता माझं कसं होईल? तुम्ही गेलात याचं दुःख नाही, माझं कसं होईल? अरे तुम्ही मरणारच होता, बिड्या ओढून तंबाखू खाऊन छातीचं खोकं करून घेतलंय, आज ना उद्या तुम्ही मरणार आहेत. मला आधीच माहिती होतं, माझ्या माहेरच्यांनी आधीच सांगितलं होतं तुम्ही मरणार आहेत म्हणून. तुम्ही मेलात याचं दुःख नाही, माझं कसं होईल ही चिंता पुढं सतावत असते. प्रेम निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाही. भगवत चरणाविषयीचं प्रेम या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. पुढं बोलू, अरे या प्रेमाकरता तुकोबाराय म्हणतात मला भिकारी व्हावं लागलंय. या प्रेमाकरता ठाकलोसे द्वारी उभा याचक, उभा याचक भिकारी. भिकारी कशा करता? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. आपल्याला ते प्रेम मिळावं याच्याकरता तुकोबाराय स्वतःहून भिकारी पण स्वीकारतात. व्हावया भिकारी हेची आम्हा कारण. अंतरोनी जन व्हावे दुरी, संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श, म्हणूनी आस मोकलिली. तुकोबारायांचे शब्द आहेत. प्रेम दुर्लभ आहे, भगवंताचं नाम दुर्लभ आहे. आणि या जगतामध्ये जर भगवंताचं नाम आणि भगवंताबद्दलचं प्रेम दुर्लभ असेल तर या नाम आणि प्रेमानं बनलेला काला कसा सुलभ असेल सांगा. विठ्ठला
वारकरी संप्रदायातल्या संतांनी जो काला केला तो काला अत्यंत दुर्लभ मानला जातो. आणि हा काला आपल्याला जर मिळायचा असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार या अभंगातून तुकोबारायांनी या काल्याचं स्वरूप आणि त्याच्याकरता करावी लागणारी साधन परंपरा तुकोबारायांनी आपल्याला सांगितली. लोक गेले तुकोबारायांकडे, तुकोबारायांना विचारलं काला पाहिजे. तुकोबाराय म्हणाले सहज मिळत नाही. लोक म्हणतात काय हो काला सहज मिळत नाही म्हणता. अहो सप्त्यामध्ये काला वाटताना, काल्याच्या कीर्तनात काला वाटताना आम्ही आलो आणि हात पुढे केला तर आयता काला हातावर पडतो, आयता काला हातावर पडतो. त्याच्या दुर्लभ काय आहे मी आपल्याला सांगतो. सप्त्यामध्ये जो मंडपाकडे फिरकला नाही, पंगत वाढली नाही, टाळ घेतला नाही, भजन केलं नाही, कीर्तन प्रवचनाला श्रोता म्हणून आला नाही, इथं कुठली मदत केली नाही, इथली अंथरुणं घातली नाहीत, कुणाला कार्यकर्त्यांना काही सहाय्य केलं नाही, कसलीच मदत नाही, कुठंच या मंडपाकडे फिरकला नाही, ऐन वेळेला आला आणि हात पसरून काला द्या म्हणाला तर त्याच्या हातावर दहीलाही पडू शकते, काला पडू शकत नाही. दहीलाही पडेल मी मान्यच करतो, त्याला मिळणार नाही असं नाही आहे, पण त्याच्या हातावर काला पडणार नाही. काला मिळायचा असेल तर त्याच्याकरता कसा मिळतो काला? तुकोबारायांचा आणि भगवंताचा संवाद आहे. तुकोबारायांनी देवाचा संवाद आहे. मी याच्याबद्दल बोलणार आहे, पण थोडंसं पुढे जाऊन संक्षेपानं बोलतो. मी अभंगाचा विस्तार फार करत नाही, परंतु थोडासा विचार त्या संबंधामध्ये 2 महत्वाचे मुद्दे मला मांडायचे आहेत, तेवढे मांडून मी थांबणार. तुकोबारायांचा आणि भगवंताचा संवाद आहे. काला मिळवण्याकरता काय केलं पाहिजे? तुकोबाराय भगवंताला सांगतात की देवा, काला हे जर सर्वोच्च फल असेल तर मानवी जीवनामध्ये ज्या सर्वोच्च फलाची प्राप्ती माणसाला होते त्याच्यानंतर कोणत्या प्रयत्नाची माणसाला आवश्यकता राहत नाही. मनुष्य आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो की त्या मिळाल्यानंतर पुढे काही करावं लागू नये अशी माणसाची इच्छा असते. 60 वर्षापर्यंत नोकरी करता येते असं म्हणतात. आता काय कमी जास्त झालं असेल तर मला माहित नाही, 58-55 काय जे असेल ते. त्याला जर विचारलं एवढी वर्ष नोकरी का करता? पैसा जमवला पाहिजे. कशा करता? मग पुढचा प्रश्न आहे ना. आम्ही अशा फलाच्या अपेक्षित आहोत की जे मिळाल्यानंतर आम्हाला मिळवण्यासारखं काही राहू नये, जे मिळाल्यानंतर आम्हाला कष्ट करण्यासारखं काही राहू नये. जे अहो तुम्ही कुठलाही विचार करा, वेदांताचा तर स्पष्ट नियम आहे की मनुष्य ज्या साधनेमध्ये काय असतं. आता हे थोडंसं विज्ञानाला धरून बोलतो, ऐका. मनुष्य आपल्या डोळ्यासमोर जे साध्य ठरवतो ना, आणि त्या साध्याकरता जे नियत साधन सांगितलेलं असतं ना, ते नियत साधन त्याने ठरवलेल्या साध्याच्या विरुद्ध स्वभावाचं असल्याशिवाय ते साध्य प्राप्त होत नसतं. विज्ञान सांगतो मी आपल्याला, जाऊ द्या. उदाहरण सांगतो. मला सांगा, तुम्हाला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जाताना कसं कसं जाऊ शकतो आपण? चालत जाऊ शकतो, बसनी जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो, अजून काय म्हणू शकता तुम्ही? प्रायव्हेट गाडीनं जाऊ शकतो, स्वतःच्या गाडीनं जाऊ शकतो, मोटरसायकलवर जाऊ शकतो. आता जहाज बिहाज म्हणू नका, पंढरपूरला काही सोय नाही, याच्याने जाऊ शकतो. अगदीच मुख्यमंत्र्यांचा जवळचा संबंध असला तर हेलिकॉप्टरमध्ये बसून जा. माझं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही, हेलिकॉप्टरने जाऊ शकतो. झालं. मला सांगा, स्वतःची गाडी, दुसऱ्याची गाडी, एसटी, रेल्वे, हेलिकॉप्टर ही सगळी साधनं आपल्या समोर उभी आहेत. आणि पुढचं एक वाक्य बोलतो, ही सगळी फुकट आहेत. आता मला सांगा, तुम्ही कोणतं साधन निवडता? माझी भाषा सरळ आहे. तिथं रेल्वेही आहे, बसही आहे, आपली गाडीही आहे आणि हेलिकॉप्टरही आहे, आणि हे सगळं फुकट आहे. हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. हे सगळं फुकट आहे. आता मला सांगा, कोणतं साधन निवडता? हेलिकॉप्टर. कशा करता? कशा करता? लवकर जायचं, वेगानं जावं म्हणून. तिथं जाऊन काय करायचंय? तिथं जाऊन काय करायचंय म्हणून लवकर जात आहे. माझा मुद्दा फार सरळ आहे. आम्हाला जेव्हा पंढरपूरला जाऊन काय नाही, आपल्या धर्मशाळेत जायचं, वळकटीवर बसून निवांत बसून राहायचं, याच्या पलीकडे काही करणार नाही ना. माणसं हेच म्हणतात, चला पटकन दर्शन करून येऊ देवाचं, मग निवांत बसू. म्हणजे दर्शन पटकन आणि बसणं निवांत, याच्याकरता पंढरपूर. पटकन दर्शन करून येऊ आणि मग निवांत बसू,
निवांतच बसायचंय. पण निवांतता प्राप्त होण्याकरता म्हणजे शांती प्राप्त होण्याकरता आपल्याला वेगवान साधनाची अपेक्षा असते. वेग आणि शांती या दोन्हीमध्ये अत्यंतिक विरोध आहे. आमचं ध्येय आहे शांती, पण आम्ही त्याच्याकरता साधन निवडतो आहोत वेगाचं. कारण साध्य साधनाच्या स्वभावात विरोध असल्याशिवाय ते साध्य त्या साधनाने प्राप्त होत नसतं. याला नियतता म्हणतात. थोडासा विचार करा. मी हे कशा करता सांगतो तेही सांगतो आपल्याला. मनुष्य आपल्या जीवनामध्ये नेहमी अशा साध्याची अपेक्षा करत असतो की त्याच्यानंतर माणसाला काही कष्ट करावे लागू नये, त्याच्यानंतर माणसाला काही धावपळ करावी लागू नये. करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. ती धावाधाव तेवढ्याच करताय की ह्याच्या पुढे धावाधाव करावी लागू नये. संपत्ती अशी मिळावी, माणसाला वाटतं की ह्याच्या पुढे संपत्ती मिळवण्याकरता कष्ट करावे लागू नयेत. अशी आम्हाला संपत्ती मिळावी की त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला संपत्तीची ददात पडू नये. एवढंच आहे ना साध्य, एवढंच आहे ना. मग जर माणसाला आपल्या जीवनामध्ये निश्चिंतीची अपेक्षा असेल तर काला म्हणजे जर निश्चिंती असेल तर त्या काल्याकरता काय करावं लागतं तर तुकोबाराय म्हणतात त्याच्याकरता देवा तुझी संगती करावी लागते. त्या संगतीनं निश्चिंती प्राप्त होते.